शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव सन्माननीय देवांश अण्णा यांना विनंती त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. प्रथमतः सर्वांना या ठिकाणी नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ पलूस या संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी भारत @2047 या विषयावरती व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या व्याख्यानाच्या निमित्तानं प्रमुख मार्गदर्शक म्हणून आजच्या कार्यक्रमास डॉक्टर उदयजी निरगुडकर सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशजी पुजारी सर यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष संदीपजी कुलकर्णी सर, संस्थेचे संचालक जयंत कदम सर, प्रशांत कुलकर्णी सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष उपस्थितीमध्ये आमचे मित्र विजेता पाटील, त्याचबरोबर सचिन सावंत, त्याचबरोबर स्वप्नील चौधरी सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचेही मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व विद्याशाखा, महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंखे सर, लघु विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सावंत सर, बालविकासच्या मुख्याध्यापिका दादू मॅडम, इंग्लिश मीडियमच्या मुख्य प्राचार्य जयमाला पाटील टीचर, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, या संस्था संकुलामध्ये काम करत असलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर या व्याख्यानासाठी विशेष उपस्थित जे पालक राहिलेले आहेत त्यांचे मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. एक गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की महाविद्यालयाला नुकतीच PM उषा या योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयाची जी अनुदान या अनुदान मिळवण्यासाठी विशेष सहकार्य जे लाभलं या विजेता पाटील, त्यांचे सर्व सहकारी सचिन सावंत, त्यांची सर्व टीम यांचं मी विशेष यांना धन्यवाद देतो की आमच्या छोट्याशा महाविद्यालयाला मोठ्या महाविद्यालयाच्या यादीमध्ये घेऊन बसवलं. त्यांचे या ठिकाणी मी विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेची स्थापना 1958 सालची KG to PG विद्याशाखामध्ये आपण या ठिकाणी काम करतो. साधारणतः दरवर्षी 5,000 विद्यार्थी या संकुलातून शिक्षण घेऊन बाहेर पडतात. देशातच नव्हे तर परदेशातही हे विद्यार्थी आपल्या शिक्षणाच्या जोरावरती आपल्या संस्थेचं नाव मोठं करत आहेत, समाज घडवण्याच्या कामामध्ये प्रयत्न करत आहेत. नुकतंच शैक्षणिक धोरण या ठिकाणी येऊ पाहत आहे, काही ठिकाणी आलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन आव्हाने या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु आपले जे शिक्षक बंधू आहेत हे आव्हानांना घेऊन आजचा विद्यार्थी आणि समाज घडवण्याचं काम आपण निश्चितपणाने करू. ही संस्था निश्चितपणाने कटिबद्ध राहील हे अभिवचन या प्रस्ताविकेच्या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. जगण्याला व जीवनाला दिशा देणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित शिंद्यांनी केलं. धन्यवाद सर. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती म्हणून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आपण करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश पुजारी अप्पा यांना विनंती. निर्दोष संपन्न विकसित भारताचे स्वप्न डॉक्टर उदय निरगुडकर यांनी पाहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड आहे. एका उजळलेल्या दीपात समग्र दीपोत्सव करण्याची प्रचंड शक्ती आहे. हजारो लोकांसाठी आदर्श ठरत असलेले डॉक्टर उदय निरगुडकर यांचं स्वागत या ठिकाणी झालं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश पुजारी अप्पा यांचं स्वागत शाल आणि बुके देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RS साळुंखे सर यांनी करावं ही विनंती. तुमचे कर्तृत्व हीच खरी तुमची ओळख असते. एरवी एकाच नावाचे तर हजारो माणसं असतात.
असं काम करा की नाव होऊन जाईल, नाहीतर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल। यानंतर सन्माननीय अभिजित पाटील यांचा सत्कार या ठिकाणी पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडराम शिंदे यांच्या हस्ते संपन्न होईल। शाल आणि बुके देऊन सन्माननीय अभिजित पाटील यांचा सत्कार या ठिकाणी पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडराम शिंदे यांच्या हस्ते संपन्न होईल। त्यानंतर महाराष्ट्र नॉलेज सेंटर समन्वयक सन्माननीय स्वप्नील चौधरी यांचा सत्कार आपल्या पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब यांनी करावा ही विनंती। सन्माननीय स्वप्नील चौधरी समन्वयक महाराष्ट्र नॉलेज सेंटर यांचा सत्कार या ठिकाणी पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतं। माणसाचं मोठं पण ठरतो ते माणसाने जोपासलेल्या मूल्यांवर आणि उभारलेल्या कार्यावर। यानंतर सन्माननीय सचिन सावंत यांचा सत्कार पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक जयंत कदम नाना यांनी करावा ही विनंती। सन्माननीय सचिन सावंत औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेले यांचा सत्कार शाल आणि बुके देऊन पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय जयंत कदम नाना यांच्या हस्ते संपन्न होतं। यानंतर पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी साहेब यांचा सत्कार लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस सावंत सर यांनी करावा ही विनंती। बुके देऊन हा सत्कार होईल। बुके देऊन पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय संदेश कुलकर्णी आणि शाल व बुके देऊन या ठिकाणी हा सत्कार संपन्न होतं। यानंतर पडू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे यांचाही सत्कार ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही गायकवाड सर यांनी करावा ही विनंती। लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही गायकवाड सर यांनी संस्थेचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे यांचा बुके देऊन सत्कार करावा ही विनंती। माणसाने आपले जीवन उदात्त तत्वाने बांधले पाहिजे। झाड मुळाशी बांधलेले असते म्हणून आकाशाकडे झेपावते। यानंतर संस्थेचे संचालक सन्माननीय जयंत कदम नाना यांचा सत्कार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल जयमाला पाटील मॅडम यांनी करावा ही विनंती। इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल जयमाला पाटील मॅडम यांच्या हस्ते संस्थेचे संचालक जयंत कदम नाना यांचा सत्कार या ठिकाणी होतोय। ग्रंथ भेट देऊन तसेच बुके देऊन या ठिकाणी सत्कार होतोय। यानंतर संस्थेचे संचालक सन्माननीय प्रशांत कुलकर्णी साहेब यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंखे सर यांनी करावा ही विनंती। संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय प्रशांत कुलकर्णी साहेब यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंखे सर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न। यानंतर परुस कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सुधीर लेंडवे यांचा सत्कार होतोय। मी प्रमुख पाहुणे डॉक्टर उदय निरोडकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। जी केंद्र सरकारची PM उषा योजना आहे त्याचा प्रस्ताव आणि त्याचं प्रेझेंटेशन सादरीकरण करण्यासाठी सरांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। त्याचबरोबर पडू शिक्षण प्रसारक मंडळाने पदाधिकारी अध्यक्ष सचिव साहेब यांचंही मार्गदर्शन यासाठी लाभलेलं होतं। सरांच्या योगदानाबद्दल सत्कार। 5 कोटीचं अनुदान आमच्या महाविद्यालयाला मिळालं ही एक ऐतिहासिक गोष्ट होती। यानंतर राष्ट्रीय युथ स्पर्धेमध्ये आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापिका डॉक्टर संगीता पाटील यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात। तर स्वप्नील पोकळे
या विद्यार्थ्याचं सत्कार करण्यासाठी मी पाहुण्यांना विनंती करतो की स्वप्नीलचा त्यांनी सत्कार करावा. हा विद्यार्थी नुकताच लुधियानावरून आलेला आहे. पंजाब कृषी विद्यापीठात राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी गेला होता. याची निवड आसामसाठी झालेली आहे. स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम मध्ये आता तो आसामला जाणार आहे. त्यासाठी त्याला शुभेच्छा. यानंतर कुमारी प्रज्ञा सावंत ही विद्यार्थिनी राष्ट्रीय युथ फेस्टिवल मध्ये होती. प्रमुख पाहुण्यांना विनंती की तिचंही आपण सत्कार करावा. ही विद्यार्थिनी आसाम साठी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम मध्ये आता जाणार आहे. लुधियाना इथं युथ फेस्टिवल मध्ये रॅलीमध्ये आणि वेस्टर्न ग्रुप सॉन्ग मध्ये दुसरा क्रमांक पटकावला. खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं टॅलेंट आहे ते देश पातळीवरती चाललंय आणि त्यात आमचं पलूस महाविद्यालय आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. यानंतर डॉक्टर संगीता पाटील यांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांना विनंती. डॉक्टर पाटील मॅडम यांनी शिवाजी विद्यापीठाचं नेतृत्व केलेलं आहे. संघ व्यवस्थापक म्हणून त्या लुधियाना इथं आता नुकत्याच झालेल्या स्पर्धेसाठी जाऊन आल्या. त्यांनाही शुभेच्छा. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.एस. साळुंके सर यांचंही PM उषा आणि कॉलेजच्या सर्वच कामकाजामध्ये योगदान मोठं आहे. त्यांचंही सत्कार करण्यासाठी पाहुण्यांना विनंती. धन्यवाद. फुलाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने पसरतो पण उत्तम व्यक्तीची महती सर्वत्र पसरते. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला जाईल. इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रिन्सिपल जयमाला पाटील मॅडम यांना विनंती त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून द्यावा. प्रथम आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि एक नामवंत वक्ते डॉक्टर उदयजी निरुडकर सर यांचं आपल्या या संकुलामध्ये स्वागत करते आणि आपण इथं आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश बुगाले सर, आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व गव्हर्निंग काउन्सिल आणि पूर्ण आपला विद्यार्थी आणि शिक्षक वृंद, त्याचबरोबर पलूस नगरीमधील सर्व नागरिक. आज माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत. स्टेजवरती आपण बघितलं तर सर्वत्र आज उदय आणि प्रकाश असंच वातावरण असताना आज माझ्यासारखी व्यक्ती आजच्या आपल्या या प्रमुख पाहुण्यांचं परिचय करून देताना सुद्धा कुठेतरी थोडीशी दबकतीये. कारण ज्यांच्या नावामध्येच आपण म्हणतो पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे, ज्यांच्या नावामध्येच आपण म्हणतो काहीतरी करून दाखवण्याची एक चमक, एक नेतृत्व, एक कर्तृत्व आहे, तर असे मान्यवर व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देत असताना खूप खूप एक आनंद आणि अभिमान वाटतो आहे. आणि ही संधी आपल्याला मिळाली याचा अगदी भाग्य सुद्धा वाटत आहे. काही माणसं ही त्यांच्या उंचीपेक्षाही मोठी असतात, काही माणसं ही त्यांच्या उंचीपेक्षाही मोठी असतात आणि ती होतात कारण त्यामागे असतं त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा ध्यास, त्यांच्यामध्ये असणारी चेतना, त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा. आणि याच्यातूनच उदय होतो ते एक काहीतरी उत्तम करून दाखवण्यासाठी, या समाजासाठी, या देशासाठी. आणि याच्यातूनच घडतं एक उत्तम वक्तृत्व, एक उत्तम वक्तृत्व यामधूनच जन्मतं एक सुंदर असं कर्तृत्व आणि नेतृत्व. आणि अशा या नेतृत्वाचा अगदी आपण म्हणतो परिचय करून देण्याचं प्रत्येकाला माहित आहे, तरी सुद्धा एक
आपण म्हणतो की कमी वेळामध्ये त्यांनी जी उंची गाठलेली आहे, कमी वेळामध्ये जी आपण म्हणतो त्यांनी प्रगती केलेली आहे आणि इतक्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत, त्याची ओळख करून देत असताना खूप खूप अभिमान वाटतो आणि असं वाटतं की खरंच असं आपणही ध्येयाने प्रेरित व्हावं आणि काहीतरी आपणही करून दाखवावं. कारण आपण सगळे आपल्या या शिक्षण क्षेत्रातले अगदी नोबेल प्रोफेशनमध्ये व्यक्ती आहोत आणि त्याच्यामुळं असे आपण म्हणतो योग सदैव यावेत आणि म्हणूनच अशा या आपण म्हणतो व्यक्तिमत्वाची ओळख करून देत असताना बोलावं तितकं थोडंच आहे. अगदी आपण म्हणतो की आजच्या या आपल्या पलुशीच्या प्रसारक मंडळाचा जो मंच आहे त्याचा अगदी आपण म्हणतो उंची आणि वजन अप्रतिम इतकं वाढलेलं आहे. कारण आजचे आपले प्रमुख व्याख्याते हे बघा, एक उत्तम शिक्षण तज्ञ, एक उत्तम विचारवंत, मॅनेजमेंट गुरु, एक उत्तम वक्ता, एक उत्तम लेखक, संपादक, कला जोपासणारा एक कलेचा उपासक, एक गुणवंत, यशवंत आणि कीर्तिवंत असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचा शैक्षणिक आपण म्हणतो जर वाटचाल बघायला गेला तर पुणे विद्यापीठातून त्यांनी MBA केलं. पुणे विद्यापीठातून मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात ही आपल्याला त्यांना पदवी प्रदान केली गेली. 2 दशकांहून अधिक काळ IT, प्रिंटिंग, शैक्षणिक क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर, पत्रकारिता, आर्थिक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी कामाचा दांडगा अनुभव असणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर उदयजी निरगुडकर. अग्रगण्य IT कंपनीतून आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर प्रमुख पदावर सदैव कार्यरत. बघा, 50हून अधिक आपण म्हणतो देशामध्ये शैक्षणिक क्षेत्रात, अर्थव्यवस्थेमध्ये, व्यवस्थापन कौशल्यामध्ये विविध विषयांवरती व्याख्यान. 50 आपण म्हणतो देशांमध्ये एखादा नाही म्हटलं निश्चितपणे आजच्या आपल्या पाहुण्यांसाठी एक जस्ट डेफिनेटली राऊंड ऑफ अप्लॉज जोरदार झालाच पाहिजे. त्याचबरोबर बघा, आता एक मॅनेजमेंट गुरु म्हणून एक आपण म्हणतो की 4 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. स्ट्रॅटेजिक यूज ऑफ IT, TQM म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग या विषयांवरील त्यांचं 4 पुस्तकांचं संकलन आहे. त्याचबरोबर लोकल ते ग्लोबल, जागतिकीकरण आणि भारताचा बदलता चेहरा आणि ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन्स या पुस्तकांचे तसेच CEO या कादंबरीचं लेखन म्हणजे बघा, एक उत्तम लेखक, एक अभ्यासू विचारवंत आणि लेखक. त्याचबरोबर पत्रकारिता म्हणजे हे त्यांचं आता नवीन क्षेत्र. बघा, पत्रकारितेमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक नवीन उपक्रम सुरू केले. सामाजिक बांधिलकी जपताना राष्ट्रभक्तीचा भाव मनात सर्वोच्च असल्यामुळेच धागा वेगळा, राखी अभिमानकी आणि सैनिकांच्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत आपला सैनिक आपली दिवाळी हे उपक्रम त्यांनी सुरू केले. अनेकदा सीमेवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला. पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम चॅनेलवरून ते लोकप्रिय बनवले. असेही राष्ट्रभक्ती आणि समाजकारण यांचा उत्तम समतोल राखणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर उदयजी निरगुडकर. 26 अकराच्या हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स 1 या कमांडो युनिटसाठी त्यांनी प्रशिक्षण शिबिरे घेतली. जी 24 तास, न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिन्यांचे व DNA या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द आहे. आता हा सगळा आपण म्हणतो शैक्षणिक, सामाजिक, त्याचबरोबर आपण म्हणतो वेगवेगळ्या आपण म्हणतो देशांमध्ये जाऊन व्याख्यान देणारी व्यक्ती, पण बघा शास्त्रीय संगीतात सुद्धा अगदी पारंगत आहेत आणि म्हणूनच आपण म्हणतो शास्त्रीय संगीताचे अनेकविध कार्यक्रम करून कलेची जोपासना केली आणि त्यासाठीच NCPA आणि संगीत नाटक अकादमीतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणजे निश्चितपणे आपण बघू शकतो की एवढं आपण म्हणतो प्रगल्भ व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सध्या देश विदेशातील विद्यापीठ संशोधन संस्थेमध्ये कार्यरत आहेत. NHPC या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी नवरत्न प्रकल्पात स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत असणारे आपले डॉक्टर उदयजी निरगुडकर. माहित आहे आपण सर्वजण यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आणि म्हणूनच सर आपला जास्त वेळ न घेता, आपल्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे पण जास्त वेळ न घेता अगदी आपण म्हणतो आपण चला तर ऐकूया आपल्या प्रमुख व्यक्तींचं भाषण. करंट अफेअर्स आणि
इंटरव्ह्यूज होते, त्याचबरोबर आपण म्हणतो NHPCचे आपले डिरेक्टर आज आपल्याला निश्चितपणे भारावून सोडणार आहेत. तर अशा या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याचं मला संधी मिळाली. संस्थेचे शतशः आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्यांचं एक व्याख्यान ऐकलं की 100 पुस्तके वाचल्याचं समाधान मिळतं ते डॉक्टर उदय निरगुडकर मनोभावे बोलत आहेत, तळमळीनं सांगत आहेत आणि जिथे सांगणारे अंत सावंत यांच्यासारखे उद्योजक, विद्यार्थी आणि या भागातील सुबुद्ध नागरिक म्हणून सर्वप्रथम मला सर जाहीर कौतुक करायचे ते म्हणजे आजपर्यंत इतक्या शिक्षण संस्थांमध्ये मी गेलो. अगदी परवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स किंवा मुरुड कॉलेज ऑफ कॉमर्स अनेक विद्यापीठांची महाराष्ट्रामध्ये पदवीदान समारंभाला गेलो. सगळ्या ठिकाणी रेकॉर्डेड अशा स्वरूपाचं महाराष्ट्र गीत ऐकवलं जायचं. हे पहिलं महाविद्यालय जिकडे मला जाऊन हे लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांची कल्चरल एक्सचेंजसाठी निवड झाली आसाममध्ये जाणार आहेत त्यांचं मी विशेष कौतुक करतो. बिकॉज आय एम मायसेल्फ ए प्रोडक्ट ऑफ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम. आंतरराष्ट्रीय दर्जावरच्या युनायटेड नेशन्सच्या एका अत्यंत प्रतिष्ठेच्या की ज्याला संपूर्ण भारतातनं 50,000 अर्ज आले होते आणि 5 मुलं फक्त निवडली गेली आणि निवड समितीवर त्यावेळेला सायन माणेकशा होते. त्या 5 जणांच्यात मी होतो. आय स्पेंड गुड पार्ट ऑफ माय लाईफ इन ब्राझील. आणि आज जो काही मी आहे तो त्या कल्चरल एक्सचेंज प्रोग्राममध्ये जे मी शिकलो म्हणजे ज्या मुलांची तिकडे निवड झालेली आहे त्यांच्यासाठी मला अशी खात्री आहे की तुम्हाला अत्यंत उत्तम असं ज्याला आपण शालाबाह्य असं शिक्षण म्हणतो ते शिक्षण नक्की तुम्हाला तिकडे मिळेल याविषयी मला खात्री आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मला एक कळलं की PM उषा या योजनेअंतर्गत आपल्याला 5 कोटी रुपयाची एक आर्थिक तरतूद आपल्यासाठी करण्यात आली आणि हे मिळवणं किती कठीण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. यासाठी ज्या व्यक्तीनं प्रयत्न केले त्यांचं सत्कार्य आता इथे करण्यात आला. परंतु मला विशेषत्वानं कौतुक करायचं आहे ते अभिजित पाटील यांचं. ज्या संस्थेच्या मागे अभिजित पाटील उभे असतात ती संस्था फक्त आणि फक्त प्रगती आणि उन्नती करते आहे हा माझा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे तुमचं पालकत्व अशा व्यक्तीकडे गेलेलं आहे की जी व्यक्ती जर एखाद्या विद्यापीठाच्या मागे उभे राहिली तर त्या विद्यापीठाचं सोनं होतं तो एक कॉलेज कॅचेस आहे. दुसरी गोष्ट महाराष्ट्र नॉलेज सेंटर याचे करता धरता समन्वयक असलेले स्वप्नील चौधरी या सगळ्या माझ्या उपक्रमामागची प्रेरणा खटाटोप जर कोणाचा असेल तर तो त्यांचा आहे आणि त्यांच्यामुळे मी आज इथे तुमच्याकडे आलेलो आहे. आता माझा जो गौरवपूर्ण अशी ओळख करून देण्यात आली तर ती एक गोष्ट खरी आहे. बाकीच्या अनेक गोष्टी ऐकताना मला वाटत होतं की तोच मी का मी बाजूबाजूला बघत होतो की माझ्या मागे कोणी बसलाय त्याला बोलवलंय की काय. पण एक गोष्ट खरी आहे की अनेक देशांचा प्रवास माझा घडला ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे इतका प्रवास होत होता की मी हॉटेलमध्ये झोपताना माझ्या बेडच्या बाजूला जे साईड टेबल होतं त्याच्यावर लिहून ठेवायचं की मी कुठल्या गावात आणि कुठल्या देशात आहे. इतक्या वेगानं हे सगळं बदललं. अमेरिका इटसेल्फ वॉज 86 टाइम्स. मी तुम्हाला अशा करता सांगतो की मी जपानमध्ये बऱ्याच वेळेला गेलो आणि जपानमध्ये मला दिसलेल्या गोष्टी 2-3 निरीक्षण आहेत ती मला इथे सांगावीशी वाटतात. त्याचा संबंध या सगळ्याशी आहे. याचं कारण आपल्या सगळ्यांना आउटसोर्स करायची सवय लागली आहे. आपल्याला जर एखादं मॅथमॅटिक्स एखाद्या आपल्या विद्यार्थ्याला येत नसेल पाल्याला येत नसेल तर लगेच पालक म्हणतात आपण त्याला ट्युशन लावूया कोचिंग क्लास लावूया म्हणजे त्याला गणितात पास करायची जबाबदारी या ट्युशन घेणाऱ्या व्यक्तीवर दिलेली असते. मग तसं शिक्षण घेण्याची जबाबदारी ही ज्या शाळेत कॉलेजात पाठवतो त्याच्यावर पालक आउटसोर्स करून टाकतात. संस्कार करायची जबाबदारी मग एखाद्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासला वगैरे घालतात त्याच्यात केलेली असते. सगळ्या गोष्टी आपण आउटसोर्स करायला लागलो जेणेकरून आपण जबाबदारी शक्यतो दुसऱ्या ढकलून मोकळे होतो. त्याकरता पैसे मोजले की ती जबाबदारी पूर्ण झाली असं आपल्याला वाटतं आणि त्यात मानसिकतेतून आपण वाढत जातो. पुढे मतदार बनतो आणि मतदार म्हणून आपण मतदान करतो आणि मतदान केल्यानंतर
हा देश बदलायची, हा देश सुधारायची, या देशाला प्रगती पथावर 1947 साली खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सक्षम भारत बनवायची जबाबदारी आपण राजकारणाकडे सोडून मोकळे होतो. आणि आपल्याला असं वाटतं की आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ही जबाबदारी तुमची आहे. आणि मग जेव्हा असं 5 वर्षांनी लक्षात येतं की ते काही व्यवस्थित काम करत नाही, तर बऱ्याच मतदारसंघामध्ये मग त्या विद्यमान खासदार आमदार जे कोणी असतील त्यांना आपण पाडतो निवडणुकीमध्ये, दुसरी माणसं निवडून देतो, पुन्हा 5 वर्षांनी त्यांना पाडतो. पण आउटसोर्सिंग करायची जी आपली जी काही सोय आहे, ती सवय आहे, ती काय आपण सोडत नाही. मी जपानमध्ये असताना, हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की जपानमध्ये असताना 3-4 गोष्टी मी पाहिल्या आणि त्या तुमच्यासमोर मांडाव्या असं मला वाटतं. याचं कारण जिथं हुकुमशाही असते, राजेशाही असते, तुम्ही राजे रजवाडे होते त्यावेळेला यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जायचं. ज्याप्रमाणे राजा असेल त्याप्रमाणे ती प्रजा वागायची. परंतु आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये याच्या उलट आहे. यथा प्रजा तथा राजा, यथा प्रजा तथा राजा. त्यामुळे जशी प्रजा असेल तसा राजा असतो. जर तुम्हाला आउटसोर्सिंगची सवय असेल, जबाबदारी टाळायची सवय असेल आणि आपल्या फेल्युअर्स करता दुसऱ्याला जबाबदार धरायची जर तुम्हाला सवय लागलेली असेल, तर तुमच्या राजकारणाला पण तीच सवय असते. सो दे विल ऑल्सो ब्लेम समथिंग एल्स. जपानमध्ये गेल्यानंतर मला त्यांनी एवढी प्रगती का केली याचं फार कौतुक होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये धुळीला मिळालेलं राष्ट्र, 2 ॲटम बॉम्ब त्यांच्यावर अमेरिकेने टाकले आणि ते ॲटम बॉम्ब टाकल्यानंतर 2 मोठी औद्योगिक शहरं हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झाली. देशाचा आर्थिक कणा मोडला, देशाची खडी विस्कटली, राज्य सकट बर्बाद झालं आणि संपूर्ण अमेरिकेचं सावट त्यांच्यावर बसलं. त्यातनं ते बाहेर आले 30 वर्षात. हळूहळू अमेरिकेचं जोखड त्यांनी फेकून दिलं आणि अख्ख्या जपानमध्ये फक्त जपानी भाषेत शिक्षण होतं, दुसऱ्या कुठल्याही भाषेत शिक्षण होत नाही. मातृभाषा टिकवली, त्यांनी टिकवली, जर्मनीने टिकवली, फ्रान्सने टिकवली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी मातृभाषेला महत्व दिलं. त्या जपानमध्ये मला 4-5 गुण त्या समाजाचे आढळले. अगदी लहानपणापासून तिथल्या अनेक छोट्या किंडर गार्डन शाळांमध्ये गेलो, उद्योग आस्थापनांमध्ये गेलो, राज्य चालवणाऱ्या लोकांशी बोललो, पंतप्रधान वगैरे अशा लोकांच्या भेटी घेतल्या. त्यावेळेला मला जाणवलं की सर्वसामान्य जपानी माणूस हा विलक्षण देशभक्त आहे. फक्त सिनेमा चालू व्हायच्या आधी जेव्हा भारताचं स्वातंत्र्य गीत लागतं तेव्हा उभं राहणे आणि ते संपल्यानंतर जोरात भारत माता की जय बोलणे किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला झेंडा वंदनाला उभे राहणे, एवढ्यावरच त्याचं प्रेम दिखाऊ वेगळी सीमित नसतं. इट्स कम्स फ्रॉम द हार्ट, इट्स देअर इन द संस्कार, इट्स देअर इन द जीन्स, इट्स देअर इन द DNA. आमच्यावर जेव्हा मोठी आपत्ती येते, कारगिल सारखी किंवा कोरोना सारखी, त्यावेळेला आम्ही देशभक्त खऱ्या अर्थाने होतो. पण इतर वेळी आमची देशभक्ती ही फारशी तुलनीय नसते. मी इतका प्रवास करतो, दिवसाला सध्या 3-4 शहरात फिरतोय. त्याच्याही आधी 20 वर्ष असाच फिरतोय. टोल नाक्यावर जेव्हा गाडी उभी असते, हळूहळू सगळे जात असतात, तेव्हा इन्व्हेरिएबली एक गोष्ट दिसते ती म्हणजे पुढचा एक माणूस दार उघडतो, ड्रायव्हर किंवा त्या गाडीचा मालक, आणि पटकन जोरात थुंकतो. ही देशभक्ती म्हणायची का, देश खराब करण्याची? तर ही देशभक्ती, अशा प्रकारची खोटी देशभक्ती मी जपानमध्ये कधी पाहिली नाही. इट कम्स फ्रॉम द हार्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जपानी माणसं ही साहसप्रिय आहेत. एक गोष्ट त्याच पद्धतीने पुन्हा करायच्या ऐवजी त्यापेक्षा कमी वेळात आणि अधिक गुणवत्तावान कशी करता येईल याकडे त्यांचं लहानपणापासून लक्ष असतं. सो टेक रिस्क इज इन द ब्लड. आमच्याकडे रिस्क घेण्याच्या ऐवजी सरकारी नोकरी पकड आणि सुखाने राहा आणि जे काही असेल ते सरकार करेल. म्हणूनच रिझर्वेशनच्या मागण्या होतात की एकदा ते सरकारचं रिझर्वेशन मिळालं की आपण आपला अभ्युदय साधला असं वाटायला लागतं. भारताला 2 कोटी जॉब्स वर्षाला निर्माण करायचे साधारणपणे, 1.25 ते 2 कोटी. आणि आता महाराष्ट्राचा आकडा मी परत काढला सगळ्या संपूर्ण देशाचा, तर 4-5 लाखाच्या वरती आरक्षणाच्या नोकऱ्या नाही. मग उरलेल्या लोकांनी करायचं काय?
हा प्रश्न जपानमध्ये कधी पडत नाही. याचं कारण उद्योजकता ही त्यांच्या हळीपाशी बिनलेली आहे. सो दे विल नॉट लुक फॉर जॉब्स फर्स्ट, दे विल ट्राय टू क्रिएट जॉब्स फर्स्ट. सो दे विल डू सम बिझनेस. इट्स देअर इन द ब्लड. तिसरं म्हणजे देशासाठी त्याग करावा लागतो हे त्याला कोणी शिकवत नाही. इट कम्स इन द ब्लड. आमच्याकडे जेव्हा आपत्ती येते तेव्हा आम्ही देशासाठी त्याग करतो. कोरोना काळात आम्ही जे धैर्य दाखवलं, तुमच्यासारख्या तरुणांनी अनेक वृद्धांना हात दिला, अनेक एकाकी कुटुंबांना हात दिला, हा कोरोनाच्या काळात दिला. त्याच्याबद्दल कौतुक केलंच पाहिजे तुमचं. हॅट्स ऑफ टू यू. तुमच्यामुळेच भारताने कोरोनावर मात केली, याच्यात काही शंकाच नाही. अशा प्रकारचं मला इंग्लंड अमेरिकेत ते दिसत नव्हतं. जपानमध्ये मात्र ते खूप आहे. दुसरं म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली बेस्ट प्लेअर असतो. इंडिव्हिज्युअली जर एखाद्याचा खेळ असेल तर आपण बेस्ट आहोत. पण जर आपण सांगितलं 5 मुलांनी एकत्र येऊन हा प्रोजेक्ट करा, यू वर्क ॲज अ टीम, मग त्या टीममध्ये भांडणं सुरू होतात. कारण 5 जणांची तोंड 5 दिशेला असतात. मग त्यावेळेला लिंगभेद, वंशभेद, जातभेद हे सगळे वरती येतात आणि आपण एक समाज म्हणून उभे राहत नाही. आणि जो समाज म्हणून उभा राहत नाही तिथं राष्ट्र म्हणून कधीच उभं राहू शकत. कलेक्टिव्हली जॅपनीज कॅन डू वंडरफुल वर्क. 5 जापनीज लोकांना एखादं काम द्या, ते 50 लोकांची कामं करतील. पण एकट्या भारतीयाला काम द्या, तो 5 लोकांचं काम करू शकतो. पण 5 लोकांना काम द्या, ते 1 माणसाचं काम सुद्धा करणार नाही, एकमेकांचे पाय खेचतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुशासन. इट्स देअर इन द ब्लड. राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगतो. जपानच्या जवळपास 25 शाळांमध्ये मी गेलो, महाविद्यालयात गेलो, प्रार्थना मंदिरात गेलो, अनेक ठिकाणी मी किंडरगार्टनमध्ये पाहिलं. मुलांना एकदाच सांगितलं गेलं की वर्गात यायच्या आधी चप्पल काढून घ्यायचं. इतक्या शाळा कॉलेजामध्ये मी पाहिलं, कधीही चप्पल अव्यवस्थितपणे काढल्याचं मला दिसलं नाही. मला काय बोलायचं आहे तुम्हाला बाहेर गेल्यानंतर नक्की कळेल. बरोबर आहे? मला सांगा, या सगळ्याचा सरकारशी काय संबंध आहे? या भागाचा, या 5 गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या त्याचा या भागाचा आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष कोण आहे, याच्याशी काय संबंध आहे? काही संबंध नाही. याचा संबंध तुमच्या उत्थानाशी आहे. हाऊ डिसिप्लिन यू आर, हाऊ कॅरेक्टर यू आर. चारित्र्य म्हणजे लोक आम्हाला उन्हात पकडतील त्यावेळेला नसतं. अंधारात जेव्हा तुम्हाला कोणी पकडू शकत नाही अशा वेळेला तुम्ही कसे वागता यावर तुमचं चारित्र्य ठरतं. अँड दॅट्स अ रियालिटी. अँड दिस इज वेअर द कंट्रीज लाईक जपान स्कोर ओव्हर अस. मी तुम्हाला का सांगतोय की सर्वसामान्य माणूस जोपर्यंत त्याला विकास करायचा आहे, त्याला प्रगती करायची आहे, त्याला हे चित्र बदलायचं आहे, हा ध्यास घेत नाही तोपर्यंत भारत ॲट 2047ला काही अर्थ नाही आहे. सावंतांसारखे अनेक उद्योजक पुढे येतील, देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतील, अनेकांना नोकऱ्या पुरवतील आणि आज $4.3 ट्रिलियन असलेली आपली इकॉनॉमी 2030 सालापर्यंत $7 ट्रिलियन होईल. त्यानंतर ती मल्टिप्लाय इफेक्टनी आणि प्राइस राईजमुळे 2047 साली आपण 20-25 ट्रिलियन पर्यंत पोहोचू. दरडोई उत्पन्न जे आज 1,70,000 1,80,000 वार्षिक आहे ते आपण 5 लाखापर्यंत नक्की नेऊ. पण विल इट बी अ डेव्हलप्ड इंडिया? नो, नाही. जर कलेक्टरच्या कार्यालयात आपण 2047 साली गेलो आणि तिथे पाण्याचा माठ ठेवलेला आहे उन्हाळ्यामध्ये आणि त्याला ते ओघराळं असतं माहिती आहे, दांडी असते आणि पुढे गडू असतो आणि त्याला एक चेननी बांधलेलं असतं. ती चेन जर तशी असेल ना 2047 साली तर त्या विकसित भारताला काय अर्थ नाही. देवळात गेल्यानंतर आपल्याला भीती, देवावर जी भीती आहे ती व्यक्त करण्यापेक्षा माझ्या चप्पल कोणी देतंय का ही भीती जर वाटत असेल तर मग दरडोई उत्पन्न 5 लाख झालं काय किंवा 10 लाख झालं काय, इट डझंट मॅटर. नॉट, वी आर नॉट जपान, नॉट अ जॉब. इट्स अ रियालिटी. बघा, विचार करा. या सगळ्याचा तुमच्या देशाचा पंतप्रधान कोण आहे, आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे हिच्याशी सुताराम संबंध नाही. जनतेचा काय विचार आहे याला फार महत्व असतं. उदाहरण देतो तुम्हाला. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड बेचिराख झालं. जर्मनीच्या हिटलरच्या फौजांनी
त्याच्या तोफांनी आणि विमानांनी लंडन बेचिराग झालं, इंग्लंड बेहाल झालं, त्यावेळेला पार्लमेंट आणि मंत्रिमंडळाने असं ठरवलं की आपण सरेंडर करावं आणि युनियनच्या खाली खेचावा आणि तिकडे जर्मनीचा हिटलरचा झेंडा वरती लावावा, म्हणजे आपण जगू वाचू. पंतप्रधान चर्चिल होते, त्यांना पेच पडला काय करायचं. ते इंग्लंडच्या राजाकडे गेले, त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाची अशी इच्छा आहे की आपण सरेंडर व्हायला पाहिजे. म्हणजे तसं नाही केलं तर काय होईल. चर्चिल नाही केलं तर काय, मला माझ्या अविश्वासाचा ठराव येईल, मला काढून टाकतील. तरी तुला पंतप्रधान कोणी केला? मंत्रिमंडळाने नाही, मला पंतप्रधान केला लोकांनी मला मतदान केलं. मग लोकांची जाऊन बोल, लोकांना विचार, जा छोट्या छोट्या गावातल्या या मुला मुलींची बोल. म्हणून पहिल्यांदा असं घडलं की चर्चिल लंडनच्या ट्यूब रेल्वेमध्ये गेले, म्हणजेच मेट्रो रेल्वेमध्ये गेले, बस स्टँडवर गेले, पेट्रोल पंपावर गेले आणि तिथे सामान्य माणसं भेटली, दुकानात गेले, तिथे लोकांशी बोलले आणि त्यांना विचारलं की बाबा काय करायचं, आपण बर्बाद व्हायला आलेलो आहे, जर्मन फौजा दारावर टक्कर देत आहे, व्हॉट वी शुड डू. मला पार्लमेंट सांगतंय की सरेंडर व्हा. लोक चिडली, लोक म्हणजे सरेंडर का व्हा. सूर्य जोपर्यंत तळपत राहील पृथ्वीवर आणि चंद्र जोपर्यंत उगत राहील तोपर्यंत हा देश सरेंडर करणार नाही असं लोकांनी उत्तर दिलं. तेवढे त्यांच्याकडे तोफा आहेत, बॉम्ब आहेत, काय करायचं. तेवढे आपण लढूया, तेवढे आपल्याकडे तेवढी शस्त्रास्त्र नाही आहे, तेवढे पण आमच्या घरात फळं कापायचं चाकू तर आहे. वो चाकू लेके हम लढेंगे तो तुमको मार देंगे तो देंगे, ठीक आहे. तरीच पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताच्या थेंबापर्यंत लढत राहू. पार्लमेंटची मीटिंग झाली तर असं ठरलं की आपण सरेंडर व्हायचं आणि ते अनाउन्समेंट चर्चेली करायची. चर्चिल साहेब बोलायला उभे राहिले आणि इट वॉज अ सीटर. जो माणूस तह झालाय आणि तह करायचा आणि सरेंडर होतोय हे जाहीर करायला उभा राहिलेला जनतेच्या ह्या प्रतिसादानंतर इट वॉज अ टर्न. आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, कुडीत प्राण आहे आणि नाकात श्वास आहे, तोपर्यंत आम्ही लढत राहू. आम्ही आकाशात लढू, आम्ही जमिनीवर लढू, आकाशात लढू, आम्ही पाण्यात लढू, आम्ही हर प्रकारे लढू, पण आम्ही तह करणार नाही, आम्ही युनियन जॅक खाली उतरवू देणार नाही. तुम्ही आम्हाला माराल, मग आमची पुढची पिढी परदेशात राहील आणि ती परदेशात राहून तुमच्याशी शेवटच्या श्वासापर्यंत पिढ्यानपिढ्या एकाच गोष्टीसाठी लढत राहील की बकिंगहॅम पॅलेसवर पुन्हा युनियन जॅक फडकला पाहिजे. या एका भाषणाने सगळं वातावरण बदललं. अख्खं इंग्लंड पेटून उठलं. हिटलरचा पराभव झाला, जर्मन फौजा मागे जायला लागल्या. यात हिंदी शिपायांचा, जे त्यावेळेला गुलाम राष्ट्र म्हणून आपल्या अनेक शिपायांना तिकडे लढायला नेलं होतं, त्यांच्या शौर्याचाही खूप मोठा सहभाग आहे. आणि इंग्लंड जिंकलं. एक मोठी सभा झाली, त्याच्यात चर्चिलच्या अभिनंदनाचा ठराव आला. वक्त्यांनी असं सांगितलं की तुमच्या सिंहगर्जनेमुळे सगळं जग बदललं आमचं. चर्चिल बोलायला उभे राहिले आणि म्हणले की मी केली ती फक्त गर्जना होती. सिंह कोण असेल तर तो ब्रिटनची, इंग्लंडची जनता होती. त्या जनतेनं सिंहाचा आवाज दिला म्हणून माझ्या गर्जनेला सिंहगर्जना मिळाला. सो इट्स द कॉमन मॅन दॅट हॅज टू चेंज. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या गोष्टी कुठल्या पाठ्यपुस्तकातून, वेबसाईटवरून तुम्हाला शिकायला मिळणार नाही. आणि हेच तर आपल्याला आपल्या महाविद्यालयात शिकायचं. इट्स द डिसिप्लिन. जे तंत्रज्ञान तुम्ही शिकताय, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, जे काही तुमची पदवी असेल, त्यातलं जे शिक्षण आहे ते शिक्षण काही काळाने कालबाह्य होणार आहे. नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, नवीन स्किल सेट येणार आहे. पुढच्या 5-10 वर्षात, 3-4 वर्षात 6G येईल. त्या 6G संपूर्ण जग बदलणार आहे. 2G आणि 3G होतं तेव्हा आपल्याकडे इंटरनेट फोनवर नव्हतं. 4G आल्यानंतर इंटरनेट आलं. आता 5G त्याचा स्पीड वाढवला आणि 6G त्याची परिमाणच बदलणार आहे. आणि हे सगळं इतक्या वेगाने होणार आहे. तुम्हाला मी सांगतो इंडिया आफ्टर 25 years when we enter 2047 will be completely different. आज त्याचा अंदाज देखील आपल्याला बांधता येत नाही. 25 वर्षापूर्वी भारतात जर कोणी सांगितलं असतं, 30 वर्षापूर्वी, की अमेरिकेपेक्षा
फोनवरून डेटा ट्रान्सफरची जी सोय आहे ती अमेरिकेच्या 33 पट कमी आपल्याकडे आहे. तर आपण विश्वास नसता ठेवला. इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करणारा हा अशिक्षित वाटणारा समाज आहे, तर आपण विश्वास नसता ठेवला. पण आज इट्स हॅपनिंग. मग अशी सांगितलं बाईंनी ते खरं आहे की मी अनेक देश फिरलो आणि आतापर्यंत जेव्हा मी परदेशातनं परत यायचो तेव्हा मला खूप खंत वाटायची की माझ्या वर्गातली 25-27 पैकी 22 मुलं परदेशी सेटल झाली. त्यांचा अभ्युदय, त्यांची श्रीमंती बघायचो, त्या देशातली स्वच्छता, प्रगती बघायचो. त्यावेळेला आपल्याकडे परत आल्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर मला खंत वाटायची. डिड आय डू अ मिस्टेक? 91 साली जेव्हा मी परत यायचा निर्णय घेतला, अनेक स्कॉलरशिप्स नाकारल्या, गल्ल्यांना पगाराच्या नोकऱ्या नाकारल्या, आणि तेव्हा असं वाटलं की आय शुड कम बॅक अँड बी विथ द पीपल, बी विथ द सॉइल वेअर आय वॉज बॉर्न. आणि आतापर्यंत मला खंत वाटायची. पण काही घटनांनी मात्र माझं या देशाबद्दलचं मत आमूलाग्र बदललं. त्यातली पहिली घटना होती ती म्हणजे कोरोना. आपल्याकडे कोरोना आला ते वर्ष आपण 2020 साल कोरोना वर्ष म्हणून ओळखतो. ते जितकं खरं आहे त्यापेक्षा सुद्धा ते वर्ष इट शुड बी टर्म्ड ॲज सायन्स अँड इनोव्हेशन इयर असं मला वाटतं. कारण त्या वर्षात या देशाने जेवढे संशोधनं केली, जेवढ्या गोष्टी शोधून काढल्या, आणि रायझिंग टू द ओकेजन ज्याला म्हणतो तेवढं मला जगात कुठेही दिसलं नाही. 2020 साली जानेवारीमध्ये 30 जानेवारीला पहिला रोगी भारतात सापडला केरळामध्ये, आणि मार्च 25च्या आसपास आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झाला. आणि त्यावेळेला असं एक तथ्य पसरवलं गेलं. आपल्याकडे तथ्यावर लोक फार विश्वास ठेवतात. व्हॉट्सअपवर अशी लोकांना खरं वाटतं. आणि तथ्य असं आलं की 40 कोटी भारतीय मरणार जॉन हॉपकिन्सचा रिपोर्ट. जॉन हॉपकिन्स ही जगातील सर्वोत्तम संस्था, आणि त्यांचा रिपोर्ट म्हणल्यानंतर तो खरा वाटला. 15 दिवसांनी जॉन हॉपकिन्सनी सांगितलं असं कुठल्याही संशोधनाने केलेलं नाही. पण हे तथ्य विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, कोणापर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचलं नाही. मग त्याच्यानंतर 6 महिन्यांनी दुसरी लाट आली. ती दुसरी लाट अतिशय डेडली होती. त्याच्यात खूप मृत्यूमुखी पडले. आणि त्यावेळेला दुसरं तथ्य आलं ते म्हणजे 700 कोटीचं जग बर्बाद होणार, कारण 140 कोटीच्या भारतीयांना कोरोना मॅनेज करता येत नाही. आणि ते खरं होतं. आमच्याकडे PPE किट्स नव्हते, मुखपट्ट्या नव्हत्या, रेमडेसिवीर नव्हतं, आमच्याकडे लस नव्हती, आमच्याकडे हॉस्पिटल नव्हती, बेड नव्हते, ऑक्सिजन नव्हते, नर्स नव्हत्या, अँड वी वर अ डिझास्टर. आणि त्यावेळेला ही जी तथ्य पसरली त्यामुळे आणखीन घबराट पसरली. आपल्याकडे माणसांपेक्षा आजकाल लोक व्हॉट्सअपवर जास्त विश्वास ठेवतात. लाईक्स आणि डिसलाईकला फार महत्व झाले. तुम्हाला सांगतो, परवा कोल्हापूरमध्ये कुस्त्यांची दंगल झाली. त्याच्यामध्ये जे अटीतटीचा शेवटचा सामना झाला त्याच्यामध्ये एक तगडा पैलवान होता आणि एक लुकडा पैलवान होता. अर्थातच त्या तगड्या पैलवानाने लुकड्या पैलवानाचा एका क्षणात पट काढला, त्याला खाली पाडला, त्याची पाठ जमिनीला टेकली. लोकांनी जल्लोष केला. अर्थात तो हारला होता. पंच वर आले. त्यांनी डाव्या हातामध्ये जो तगडा पैलवान होता त्याचा हात धरला, उजव्या हातामध्ये जो लुकडा पैलवान होता त्याचा हात धरला. आणि आता आम्ही बघत होतो की डाव्या पैलवानाचा हात वर जाईल. बघतो तर काय, उजव्या पैलवानाचा हात त्यांनी वर केला आणि त्याला जिंकला म्हणून सांगितलं. आम्ही विचारलं अरे असं कसं, तो तर पडला होता, हारला होता, त्याची पाठ लाल मातीला लागली होती. त्याला हे सगळं खरं असलं तरी फेसबुकवर जाऊन बघा, लुकड्या पैलवानाला लाईक जास्त आहे. आजकाल ही अवस्था आहे. फेसबुकवर लाईक किती आहे त्याला महत्व आहे. परवा एका मुलीला सांगतो सावंत लिहिलं की माझी 85 वर्षाची आजी गेली, काही न बघता मुला मुलींनी, मित्र मैत्रिणी त्याला लाईक केलं. अरे वा, काय आजी गेले, लाईक काय करताय. गल्लीत विचारत नाही कुत्र आणि फेसबुकला 5000 मित्र. अवस्था आहे आपल्याकडे. बराच वेळ आपल्याकडे दुर्दैवानी लोक फक्त या अशा माइंडफुल युजलेस गोष्टींवर घालतात. दिस विल नॉट गेट द कंट्री एनी मोर. तसंच कोरोनाच्या काळामध्ये हे अशी तथ्य बरीच आली. पण त्या काळात आपण लस परदेशातनं विकत घ्यावी, फायझरची विकत घ्यावी, आपण डेव्हलप करू नये असा एक दबाव आला. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की या देशात लस डेव्हलप केली गेली. आणि तेव्हा 10x नावाची थिअरी आहे. 10x म्हणजे कॉस्ट 10 टाइम्स लोअर अँड बेनिफिट्स 10 टाइम्स मोअर. परंतु हे तुमच्यासमोर कधी येणार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून.
हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ही जी हाडीमाशी उजलेली ज्ञानाची लालसा आहे, तुम्हाला इकडे काय शिकायचं या महाविद्यालयात, तुम्ही जे शिकणार आहात ते 5 वर्षात ऑब्सोल्यूट होणार आहे. दॅट विल नॉट बी युजफुल. तुम्ही जर कॉमर्स शिकत असाल तर जे अकाउंटिंग तुम्ही शिकताय त्या अकाउंटिंगच्या पद्धती 5 वर्षांनी बदलल्या जाणार आहे. इट्स व्हेरी सिम्पल. आय एम टेलिंग यू. तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा तुमचे आई वडील तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातात, त्या डॉक्टर तुम्हाला औषध घेऊन देतात, तेव्हा आई वडील ते डॉक्टर औषध खरेदी करताना त्याची किंमत बघत नाही तर त्याची एक्सपायरी डेट आधी बघतो आपण. बरोबर आहे. 16-17 वर्षाची मुलगी आजारी पडल्यानंतर, मुलगा आजारी पडल्यानंतर त्याला देणारं औषध जर एक्सपायर्ड आहे की नाही हे बघितलं जातं. मग तो शिकायला जेव्हा एका महाविद्यालयात जातो तेव्हा तो जो अभ्यासक्रम कन्झ्युम करणार आहे तो अभ्यासक्रम एक्सपायर्ड आहे की नाही हे कोण बघणार. इफ एक्सपायर्ड मेडिसिन इज हार्मफुल, हाऊ कम एक्सपायर्ड सिलेबस इज नॉट हार्मफुल. But then what you have to learn here is a lifelong studentship. ती स्टुडंटशिपच तुम्हाला विविध क्षेत्रात काम करायला उपयुक्त करेल. ही जी ज्ञानाची लालसा आहे ना, एव्हर फॉर एव्हर स्टुडंट विल मेक यू लर्न व्हेरियस टेक्नॉलॉजीज. इफ इट इज नॉट देअर, इवन इफ यू आर एमटेक फ्रॉम IIT, यू विल नॉट लर्न एनिथिंग. आपल्याकडे 12व्या शतकापासून या देशावर आक्रमण झाली. कुतुबुद्दीन ऐबक आला, अल्लाउद्दीन खिलजी आला. त्या अल्लाउद्दीन खिलजीने आपल्याकडे 18-19 वेळा मला वाटतं त्या सोटी सोमनाथचं मंदिर लुटलं. या देशाला लुटलं, सगळं लुटून नेलं. सोनं, नाणं, जड जवाहिरात, हिरे, माणिक, पाचू सगळं नेलं आणि हा देश कंगाल झाला. पुढे 2000 साली जेव्हा आमचे विमान अपहरण करून परदेशी नेलं त्यावेळेला ते जे प्रवासी होते ते आजारी पडले तणावामुळे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला क्रोसिन पाहिजे किंवा कोडोपायरी अशी एखादी साधी गोळी ती आपल्या घरात सहज उपलब्ध असते ती द्या आणि मिनरल वॉटर द्या, आपल्या इकडे उपलब्ध आहे. त्या तालिबान सरकारने सांगितलं की आमच्याकडे मिनरल वॉटर आम्ही बनवत नाही आणि क्रोसिन आमच्याकडे नाही, क्रोसिन आम्ही बनवत नाही. आणि त्याच वर्षी भारताने 104 सॅटेलाइट दक्षिणेतल्या आपल्या सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर मधल्या एका क्षणी उडवले, अंतराळात टाकले. त्यातले 101 सॅटेलाइट हे विविध देशांचे होते आणि फक्त 3 सॅटेलाइट भारताचे होते आणि 101 सॅटेलाइट परदेशात म्हणजे अवकाशात लॉन्च करून या सगळ्या राष्ट्रांकडून आपण जी टेक्निकल फी मिळवली ती काही $1 मिलियन मध्ये होती. आणि त्याच वर्षी आम्हाला लुटून ज्यांनी बर्बाद केलं होतं त्यांच्याकडे मिनरल वॉटर बनत नव्हतं. लुटून संपत्ती नेता येते, ज्ञानाची लालसा नाही नेता येत. ही ज्ञानाची लालसा इज व्हॉट द बिगेस्ट स्ट्रेंथ इज अबाउट. आणि त्याच्यामुळे या देशात कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठा चमत्कार घडला. आणि पहिले म्हणजे कोरोना झाला हे कळण्याकरता जे टेस्टिंग किट लागतात ते टेस्टिंग किट तयार आपल्याकडे नव्हते. साहजिकच तुम्हाला थोडा इतिहास आता मी सांगत बसत नाही, पण इटलीमध्ये पहिल्यांदा त्याची बायोप्सी करण्यात आली. त्या सॅल्यूट टू दोज डॉक्टर्स की त्यांनी बायोप्सी करून सांगितलं की रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि त्यांनी हृदयक्रिया बंद पडते. मग त्याच्यावर शोधण्याकरता असं लक्षात आलं की ज्या गणवेशात तो व्हायरस अटॅक करतो तो गणवेश हा विद्यार्थ्याचा असतो, म्हणजे उपयुक्त असतो आणि त्यामुळे तो शरीर पटकन घेतो. म्हणजे या महाविद्यालयाला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर गणवेशाच्या तुमच्या त्या विद्यार्थ्याचे ड्रेस घालून तो शहरात पसरतो आणि तो बॉम्बस्फोट करतो. मग पकडणार कसा? मग त्याच्यावर उपाय शोधायचा होता म्हणून ती जी टेस्टिंग किट्स होती ती किट आपण सगळ्यांकडे भीक मागितली. चीन, जपान, अमेरिकेकडे मागितली, इंग्लंडकडे मागितली, सगळ्यांनी आपल्याला हटकावून दिलं. चीननी सप्लाय करतो म्हणून सांगितलं आणि जी किट्स पाठवली ती फॉल्टी आहेत असं वाटलं म्हणून 2 दिवस या देशामध्ये टेस्टिंग थांबवलेलं होतं. मग शेवटी माय लॅब नावाची एक कंपनी पुढे आली आणि त्यांनी सांगितलं की हे कशाला दुसऱ्यांकडे जात आहे, हे तो हम भी बनाएंगे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल फक्त 6 आठवड्यात या देशात कोरोनाचं टेस्टिंग किट डेव्हलप केलं इथल्या तरुणांनी. आणि ते डेव्हलप करून 28 मार्च 2020 साली जेनोमचं सिक्वेन्सिंग आल्यानंतर
त्याच्यावरचा उतारा म्हणून ते टेस्टिंग किट आपल्याकडे अवेलेबल करण्यात आलं. नुसतं अवेलेबल नाही करण्यात आलं, तर पुढच्या 3 महिन्यात 10 लाख टेस्टिंग किट आपण तयार केले आणि संपूर्ण भारतभर पसरले. त्यानंतर असं आलं की ही टेस्ट आहे, ती टेस्ट आणि त्याचा रिझल्ट यायला 1 दिवसाचा वेळ लागायचा, 2 दिवसाचा वेळ लागायचा तेव्हा. मग ह्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट करता येईल का, तर ती करता येणार होती, पण ती टेक्नॉलॉजी ज्या 3-4 देशांकडे होती त्यांनी आपल्याला नकार दिला. बघा काय इन्स्पायरिंग स्टोरी आहे. मग आपण शेवटी साऊथ कोरियाशी करार केला आणि साऊथ कोरियाला सांगितलं की तुम्ही आम्हाला ती टेस्ट द्या. त्यांनी देतो म्हणून सांगितलं, आपण पैसे भरले आणि त्यांनी ज्या शिपवर ती किट्स चढवली ती शिप भारतात येण्याच्या ऐवजी ती शिप आफ्रिकेची निघाली. बघा कशा नाट्यमय घटना आहे. आणि इट वेंट टू आफ्रिका आणि आफ्रिकेच्या हातात घबाडच आलं. ते म्हणजे आता नाही परत देणार आम्ही, आम्हाला पाहिजे. मग आता साऊथ कोरियाने सांगितलं आता आमच्याकडे ते तुम्हाला द्यायला काही नाही. अशा वेळा भारतातली टेस्टिंगला एक पुढे आली आणि म्हणली की वेट, वी विल डिलिव्हर. आणि एका महिलेने ते आव्हान स्वीकारलं. दिवस रात्र मेहनत केली. पुढची स्टोरी फार महत्वाची, विशेषतः मुलींची. आणि जी डेडलाईन तारीख होती डेव्हलप करायची त्याच्या फक्त 1 दिवस उशीर केला आणि सगळी टेस्टिंग किट त्याचे फॉर्म्युले सगळं करून सबमिट केलं. इट वॉज फाउंड ओके. त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्या संशोधन केंद्राची प्रमुख महिला डिलिव्हरीसाठी गेली आणि तिने बाळाला जन्म दिला. शी वॉज वर्किंग टिल लास्ट मिनिट इन कोरोना टाइम्स. म्हणून तुम्ही आम्ही सगळे इथे वाचलो. मग नंतर आपण लस डेव्हलप केली. एक तर सेरम इन्स्टिट्यूटनी पेटंट घेतलं आणि ब्रिटनमधली ॲस्ट्राझेनेकाची लस आपण इकडे डेव्हलप केली आणि त्यानंतर भारताने लस डेव्हलप करायला सुरुवात केली. इला राजा, कृष्णा इला, तो सायंटिस्ट. आणि रेकॉर्ड 18 महिन्यामध्ये आपण ती लस डेव्हलप केली. ती अप्रूव्ह करू नये याच्याकरता आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड होता, पण फायनली दॅट टेस्ट प्रूव्ड. आणि एवढंच नाही तर आपण ती नुसती लस बनवली नाही, त्याचं पेटंट सुद्धा घेतलं नाही. ती जगात फुकट वाटली. 110 देशांना फुकट दिली आणि 160 कोटी भारतीयांना एका वर्षात लस दिली. आणि ज्या इंग्लंडने आमच्यावर राज्य केलं त्या इंग्लंडला जर आपण लसीकरण करायचं ठरवलं असतं तर या देशातल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपण एका दिवशी 2,67,00,000 लोकांना लस दिली होती. तो वेग जर पुढचे 4 दिवस ठेवला असता तर अख्ख्या इंग्लंडला लस करून आपण परत पाठवलं असतं. दिस इज व्हॉट इंडिया इज ऑल अबाउट. आणि मला ते चित्र आठवतंय जेव्हा कृष्णा इला यांनी ती लस डेव्हलप करायचं सांगितलं आणि पहिल्या त्याच्या बरोबरच्या संशोधकांचे फोटो आले पेपरमध्ये, तेव्हा मला सांगायला अभिमान वाटतो. आणि तो म्हणजे 70% त्यात महिला होत्या. त्या महिलांनी ऐकलं घडवलं. मी तुम्हाला असं करता सांगतोय की कोरोनाने पहिल्यांदा मला असा आत्मविश्वास दिला की दिस कंट्री कॅन डू सम बेटर, रिअली बेटर. आणि दुसरा मला आत्मविश्वास दिला तो म्हणजे अलीकडच्या काळात चांद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर आपलं जाऊन पोहोचलं. त्या दिवशी मी अकोले नावाच्या एका छोट्या तालुक्यामध्ये होतो. अतिशय मागास असा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये मी संध्याकाळी जात होतो आणि गाडी थांबवून एका ठिकाणी ती काउंटडाऊन सुरू झाला 60, 59 आणि आम्ही सगळे श्वास रोखून बघत होतो की शेवटच्या क्षणी काही गडबड होऊ नये. आणि बघताना असं लक्षात आलं की येस वी आर मेकिंग इट अँड फायनली वी लँडेड सक्सेसफुली. आणि आम्ही गाडीत जल्लोष केला. छोटंसं गाव होतं, 2-2.5 लोक असतील. सरपंचाकडे आमचं जेवण होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो. जाताना शाळा लागली वाटेत. बघा बॅकग्राऊंड काय आहे.